जर मन साफ असेल ना आणि किती की तुमच्या नवीन म्हणजे बिगिनिंगमध्ये किती पण अडचणी आल्या किंवा किती पण काही झालं तरी जे शेवट व्हायचं आहे तेच होणार आहे. तुम्ही कितीही काही विचार करा, शेवट जे वर्षाला मंजूर आहे तेच होणार आहे. बरोबर आहे ना? तुम्हाला काय वाटते? नक्की मला तुमचंच मत सांगायला या रीलमध्ये. आपल्याला कोणीतरी प्रश्न केला होता की तुम्हाला हे सर्व कसं काय माहिती, तर मी तिथे 2 दिवस मुक्काम करून आलेली आहे. मला माहिती आहे तिथलं जीवन कसं काय आहे आणि स्पेशल दॅट मी तिथे असं काही नाही आहे, आयसीला ड्युटी पण केलेली आहे. पण राहणं आणि ड्युटी करणं फार 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 टफ आहे आणि फार वेगळं आहे. कारण की मी तिथे राहून आलेली आहे. 1 दिवस नाही 2 दिवस मी तिथे चांगला मुक्काम करून आलेली आहे. तर मला त्यातला अनुभव पूर्णपैकी माहिती आहे की तिथली सिच्युएशन जसं आपण इथे जातो ना, यमलोकात जातो ना, सेम तशातल्या कंडिशन तिथल्यापेक्षा डिफिकल्ट असते. जो आला तो टोचा, जो आला तो टोचा, जो आला तो टोचा. एवढे भारी भारी तिथले ट्रीटमेंट्स असतात. अरे बापरे, न विचारण्यासारखं बाबा. असं ना, असं चिमून जाते तिथे, चिमून नाही जात, जिरून जाते, जिरून एकदम खालून वरपर्यंत. जो व्यक्ती आयसीमध्ये जाऊन जर मुक्काम करून आलेला आहे त्यालाच त्या गोष्टीचा अर्थ समजेल की इंटरकॅट लावताना किती त्रास होतो, हात कसे दोन सुजून जातात, इंजेक्शन्स आणि रोज तिचं डोजेस घेऊ त्यालाच त्याचं महत्त्व कळतं की खरंच आजचं जे जीवन आयसीमधलं आणि बाहेरचं जीवनमध्ये किती फरक आहे. आणि एक एक मिनिट त्याला 10-10 तासासारखा वाटतो तिथे. असं तिथलं जीवन असतं. ज्यांना नाही माहिती त्यांनी खरंच तिथला अनुभव घेतला पाहिजे आणि नंतरच त्याच्यावर बोललं पाहिजे की खरंच किती डिफिकल्ट असतं. म्हणून बाहेर जे भेटतं, परिवारासोबत राहायला भेटतं, आपल्याला फॅमिलीसोबत राहायला भेटतं त्यांच्यासोबत, तेव्हाच चांगलं जीवन जगलं पाहिजे. हेच त्याचं महत्त्व असतं, बाकी दुसरं काहीच नाही.